झी 24 तास, एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर स्वागत. तुम्ही तुमचे थेट प्रश्न विचारा 1800221010. आपल्याला एक फोन येतोय. सिद्धांत रेड्डी आहेत लातूरून. विचारा थेट प्रश्न. नमस्कार सर, मी लातूरून बोलतोय. हो, ऍक्च्युली माझे आजोबा एसपी होते. ते 1997-98 ला एक्सपायर झाले. कोण एक्सपायर झाले? माझे आजोबा. ओके. हा, पण त्यांनी त्यावेळेस रिलायन्सच्या शेअर्स मध्ये आणि म्युच्युअल फंड्स मध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली होती बऱ्या प्रकारची. ते डॉक्युमेंट्स आम्हाला नंतर सापडले. परंतु ऍक्च्युअल मध्ये त्याचा युज कसा, काय प्रकारचे, म्हणजे काही त्या प्रकारचं कसं नॉलेज नाही. त्यामुळे एका सीएला अप्रोच करून ज्यावेळेस आम्ही विचारलं पहिला सुरू, त्यावेळेस त्यांनी एक समथिंग रॅन्डमली अमाऊंट सांगितली आम्हाला. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा गेलो त्यावेळेस आणखीन त्यांनी 2-3 लाख कमी करून परत एक वेगळी अमाऊंट सांगितली. सिद्धार्थ, हे बघा असं आहे की या देशामध्ये, आपल्या याच्यामध्ये सगळी बनवाबनवी आहे. काय करणार काय? हो, पोट फार खराब आहे. एवढी महागाई आहे. पोट म्हणतं मला 2 वेळा पाहिजे. जो एक मुलगा काम करतो स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि त्याची बायको म्हणते अहो संध्याकाळी फीजला पैसे आणा, टीचर म्हणाले फीज नाही दिली तर क्लासमध्ये हे नाही. पैसा फक्त एका हँडमधून दुसऱ्या हँडमध्ये चेंज होते. मला काय त्याचं वाईट नाही वाटत, पण जरूर तुम्ही याचं हे करायची काळजी घ्यायची. असं करा की तुम्ही पहिले याला समजा, पुरे पेपर्सला हे करा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जा. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डीमॅट अकाउंट उघडा, कोणत्या तरी चांगल्या मॅनेजरशी भेटा आणि कोणावरतीही फेट ठेवायचा नाही. सगळं जे काय तुम्ही कराल म्युच्युअल फंडचं यायचं ते सगळं समजून घ्या की काय व्हॅल्यूमध्ये तुम्ही विकताय आणि काय करताय. कोणत्याही त्या मुलीचं तिथे ऐकायचं नाही. ते म्हणजे काय काय हे नाहीये, परमेश्वर नाहीये. अहो, अगर त्यांच्याकडे पण अगर अशी बेस्ट ऑफ द क्वालिफिकेशन असते तर सगळे मल्टीनॅशनल बँक्समध्ये मस्त काम करत असते सॅटर्डे संडे. आय हॅव नथिंग अगेन्स्ट देम. पण माझं म्हणणं हे आहे की बी व्हेरी केअरफुल. इथे बनवाबनवी खूप चालू आहे. नक्कीच राजेश सर, तो रोटी चित्रपटातला डायलॉग आपण नेहमी वारंवार म्हणत असतो की भगवान मुझे क्यों बनाया तो ये पेट क्यों बनाया, और अगर पेट बनाया तो रोटी क्यों नाही बनाया. हे सगळे बनवाबनवीचे धंदे असतात. अशा वेळी या फसलेल्या लोकांसाठी कुठली कायदेशीर यंत्रणा असते का, किंवा ज्यांना न्याय मागायचा असेल शेअर बाजारात, की असं काहीच नाहीये? हे बघा असं आहे, सेबी आहे, तर पण त्याच्यामध्ये काय माहितीये, फॉलोअप करायला पाहिजे. तुम्ही ती सनी देओलची पिक्चर बघितली होती का, दामिनी? तो म्हणतो तारीख के ऊपर तारीख और तारीख के ऊपर तारीख. तर जो तारीख के ऊपर तारीख घेतो आणि त्याच्यामध्ये तो पेशन्स आहे, अल्टिमेटली त्याला मिळेल. पण तेवढ्यात अगर तो गचकला तर मग समजायचं नेक्स्ट नक्कीच नक्कीच तारीख के ऊपर तारीख. फोन येतोय. संजीव उपाध्याय पुण्यावरनं. बोला तुमचा थेट प्रश्न. हॅलो. हॅलो. हा, बोला, थेट प्रश्न विचारा. गृह फायनान्सचे शेअर्स आहेत माझ्याकडे. कोणाचे? गृह फायनान्स म्हणून कंपनी आहे. बरं. तर त्याचे 29 शेअर्स आहेत. तर ते विकलेलं चांगलं पडेल का तसे ठेवून देऊ कायम? ठीक आहे. गृह फायनान्समध्ये असं आहे की सगळ्याच कंपनीला काही बँकिंग लायसन्स मिळणार नाही, क्योंकि टफ क्रायटेरियाज आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. तर तुम्ही अगर समजा अगर याच्याने घेतलं असेल की सगळ्यांनी ऍप्लिकेशन्स केले, नंबर ऑफ ऍप्लिकेशन्समध्ये यांनी पण केलेले, मी ती लिस्ट अजून बघितली नाही त्याच्यामध्ये यांचं नाव आहे की नाही. त्याच्यामध्ये मी हे म्हणेल की या कंपनीशी अवॉइड करा. या कंपनीला मला नाही वाटत बँकिंग लायसन्स मिळेल ग्रह फायनान्सला. तर मग अगर तुम्ही बँकिंग लायसन्सच्या यांनी अगर तुम्ही हा शेअर घेताय देन यू आर डुईंग अ रॉंग इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये एक्झिट कॉल आहे, याच्यात हे शेअर्स विकून टाका. नक्कीच सर. एक या निमित्तानंच एक प्रश्न की अशा ज्यावेळी फायनान्स कंपन्या येतात, छोट्या छोट्या फायनान्स कंपन्या येतात, अशा फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणं कितपत फायदेशीर ठरू शकतं भविष्याचा विचार करता? भविष्याचा विचार करताना माझं म्हणणं हे आहे की जे लोक मिडल क्लास फॅमिलीज आहेत त्यांनी सर्वात बेस्ट भविष्य स्ट्रक्चर करावं आपल्या मुलांचं. आपल्या मुलांना त्यांनी बेस्ट ऑफ द एज्युकेशन द्यावं, क्योंकि तो समजा त्यांचा बेस्ट शेअर आहे. माझं म्हणणं असं आहे ऋषी, अगर तुम्ही समजा एक विहीर खोदली आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवलं तर ते पाणी किती दिवस चालणार आहे त्या मुलाला आणि त्या मुलीला? त्यांनी पण तर काहीतरी त्याच्यामध्ये रिप्लेनिश करायला पाहिजे ना. अगर तो नाही करणार आणि त्याच्यातनं पीत जाणार पाणी, तर मग एक दिवस ती विहीर संपून जाणार ना. मग तो काय करणार? मग तो काय वाजवणार? गाणे म्हणणार की भजन म्हणणार? सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. आणि तुम्हाला एज्युकेशन शिवाय काहीही नाही आहे. तुम्ही बघितलं इंडिया हॅज ग्रोन ॲट 9%. तुम्ही बघितलं हो काय माझं म्हणणं आहे, आज 3-3.5 लाखाचा पगार आहे मुलांना जे 2 tier आणि 3 tier सिटीजमधून इंजिनिअरिंग झाले इन्फोसिसमध्ये. 3.5 लाख रुपये पगार काय असतो ऋषी? काय काम आहे त्यांना 3.5 लाखाचा? बेस्ट ऑफ द एन्व्हायरमेंट आहे जिथे ते काम करतात. बेस्ट ऑफ द इन्स्टिट्यूट्स नारायण मूर्तींनी क्रिएट केले. बेस्ट ऑफ द जेवण आहे तिथे. बेस्ट ऑफ द पिझ्झाज मिळतात. काय नाही मिळत तिथे? तुमची आई पण तुम्हाला असं जेवण देत नाही. बरोबर आहे की नाही? मग अशा वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये जे इन्फोसिसनी क्रिएट केलं, विप्रोनी क्रिएट केलं, अशा मुलांना नोकरी मिळाल्या. हो, तेच 1990 मध्ये आयआयटी मधून पण पास आउट होतं, तर नोकऱ्या नव्हत्या तेव्हा, क्योंकि इकॉनॉमी 3% वर ग्रो करत होती. 9% आणि 10%च्या इकॉनॉमीवर आपले लोक जे महाराष्ट्राच्या कोणत्या ज्या कॉलेजेस ज्यांची नावं नव्हती माहिती मला, त्या टियर सिटीजमध्ये, सेकंडमध्ये, अमरावतीमध्ये, बडनेरा, त्याच्यानंतर यवतमाळ, अशा कॉलेजेसमध्ये या कंपनीज गेल्या आणि त्यांनी तिथून पिकअप केलं यांना, क्योंकि डिमांड होती. सगळे मुलं कसे एनआयटी, पहिलं कॉलेज काय आहे आयआयटी, मग काय विश्वेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज, आणि मग काय येतं बिट्स पिलानी.
आता सगळे तर त्याच्यामध्ये नाही जाऊ शकत ना, मग त्याच्यामध्ये हा सेकंड क्लास पण आहे ना, की हा जो याच्यामध्ये जातोय. माझ्याकडे डिमांड आहे, मला 50,000 पोरं घ्यायची. आज इन्फोसिसमध्ये 3 लाख पोरं काम करतात. कुठून आणणार तुम्ही? तुम्हाला अमरावती, बडनेरा, यवतमाळ, लातूर अशाच जागी तुम्हाला जावं लागेल. यू हॅव टू पेनिट्रेट फ्रॉम वन टियर टू दी अदर टियर जेव्हा एवढी डिमांड वाढते तेव्हा. नक्कीच हा पैसा असतो, हा पैसा आपण व्यवस्थित वापरायचा असतो. जाता जाता फक्त एकच उदाहरण की पैशाच्या बंडलांना जर खूप दिवस रबर राहिला, तसाच राहिला, तर ते रबराचे डाग, रबराचे स्पॉट हे नोटांवर येतात आणि त्या नोटांना फक्त कागद एवढाच अर्थ राहतो. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा पासवर्ड श्रीमंतीचा. झी 24 तास एक पाऊल पुढे.